हाय एवरीवन, वेलकम टू द अकॅडमी ऑफ सायन्स। आज आपण बघतो आहे लेन्स चॅप्टर, ठीक आहे, जो चॅप्टर नंबर 7 पाहायसाठी मिळतो। सोबतच आपण बघतोय सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स। मला माहिती आहे मुलांना की भरपूर वेळा तुम्हाला इथे असलेल्या त्या न्यूमरिकलमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम जातो आणि हेच न्यूमरिकल बोर्डमध्ये आपल्याला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी विचारले जातात। मुलांना मी अशा प्रकारचे काही इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स तुमच्याकडे घेऊन आलो आहे आणि त्या न्यूमरिकलला तुम्हाला एक वेळा रिवाइज करायचा आहे विदिन 10 मिनिट्स, ठीक आहे। 10 मिनिटांमध्ये हा पूर्ण व्हिडिओ कंप्लीट होणार, ठीक आहे, आणि 10 मिनिटांमध्येच पूर्णच्या पूर्ण लेन्स चॅप्टरला तुम्हाला रिवाइज मी करून देणार, ठीक आहे। आणि फक्त 10 मिनिटं माझ्यासोबत तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे, एक वेळा रिवाइज करून घ्यायचा आहे। आणि बघा बोर्डमध्ये विचारणाऱ्या न्यूमरिकल्समध्ये बघा 2 आउट ऑफ 2 आणि 3 आउट ऑफ 3 इथे मार्क्स तुम्हाला सिक्युअर करायचे आहे। चला जाऊया आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट कडे। काय सांगतो क्वेश्चन नंबर फर्स्ट? पहिले तर मी तुम्हाला सांगतो आहे बघा, जुलै 2019 मध्ये हा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला होता। आता जेव्हा मी याला सॉल्व करणार ना, ठीक आहे, तुम्हाला माहिती पडेल की 3 मार्क्सचा क्वेश्चन किती मोठा होता, ठीक आहे। आता बघूया इथे काय म्हटलं आहे, अ डॉक्टर प्रिस्क्राइब अ लेन्स हॅविंग द पॉवर, बघा पॉझिटिव्ह 1.5 डायप्टर, ठीक आहे। डी फॉर डायप्टर। डायप्टर काय असणार तर बघा लेन्सची पॉवर आपण कशाने मेजर करतो? डायप्टरने मेजर करणार, ठीक आहे। सो द पॉवर ऑफ लेन्स आपल्याला इथे पाहायसाठी मिळतो बेटा काय तर बघा पॉझिटिव्ह बघा 1.5 डायप्टर, ठीक आहे। इथे आपल्याला पाहायसाठी मिळणार इथे एक असलेले इथे नोटेशन, ठीक आहे। नंबर सेकंड, मग यांनी काय विचारलं, व्हॉट विल बी द फोकल लेंथ ऑफ द लेन्स। आपल्याला विचारलेलं आहे की याची फोकल लेंथ काय आहे, ठीक आहे। सो फोकल लेंथचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे F = 1/p, P फॉर पॉवर, ठीक आहे, F फॉर फोकल लेंथ, ठीक आहे। सो मी इथे काय करणार 1/ इथे लिहितो आहे काय 1.5, ठीक आहे, इक्वल्स टू, आता याला सॉल्व करायचं आहे आपल्याला। काय करणार मी पॉइंट दिलेला आहे, पॉइंटला मी इथून इथे काय करतो रिमूव्ह करतो। जसे रिमूव्ह करणार वरती येणार 10 आणि खाली होणार काय 15, ठीक आहे। बघा इथे आपल्याला पाहायसाठी मिळणार 5 2 5 3 ठीक आहे। बघा 2/3 आन्सर आला आणि 2/3 याला ज्यावेळेस मी सॉल्व करतो मला आन्सर मिळणार आहे किती 0.67। इथे मला आन्सर मिळणार, जे आन्सर मिळणार आहे F मीन्स फोकल लेंथचं। आणि लेंथचं मेजरमेंट जर आपल्याला घ्यायचं असेल, युनिट जर घ्यायचं असेल तर नेहमी लेंथचं SI युनिट आहे मीटर, ठीक आहे। सो माझा आन्सर मिळालेला मला 0.67 मीटर फोकल लेंथ मला मिळालेली आहे, ठीक आहे। बघा इतकं छोटंसं इथे क्वेश्चन आपल्याला दिलं आहे, ठीक आहे। बघा क्वेश्चन किती मोठा वाटतो, पण बघा इथे छोटंसं त्याचा आन्सर बनते आणि हे आन्सर आपल्याला 3 मार्क्ससाठी विचारलं जाते, ठीक आहे। पण बघा इतकंच नाही, आणखी त्यांनी 2 वर्ड विचारले आहे, व्हॉट इज द टाइप ऑफ लेन्स। बघा मग तो कोणत्या टाइपचा लेन्स असायला पाहिजे, ठीक आहे। बघा रे बेटा मुलांनी मी तुम्हाला सांगतो आहे फोकल लेंथ आपल्याला पाहायसाठी मिळते, ठीक आहे, आणि टाइप्स ऑफ लेन्स यांनी विचारलं आहे। तर टाइप ऑफ लेन्स कशावरून आपण काय करायचं तर बघा तिथे शोधायचं की टाइप ऑफ लेन्स काय आहे। तर टाइप ऑफ लेन्स साठी मी तुम्हाला सांगतो बघा, जो पॉवर इथे दिला असतो ना, हा जर पॉवर पॉझिटिव्ह मध्ये असेल, पॉवर कसा असणार पॉझिटिव्ह मध्ये असेल, तर मी तुम्हाला सांगतो पॉझिटिव्ह म्हणजे काय, ठीक आहे, तुम्हाला माहिती असणार, ठीक आहे। कॉन्व्हेक्स लेन्स आपण बघतो, कॉन्व्हेक्स लेन्स कसा असतो बेटा बघा याप्रमाणे आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स पाहायसाठी मिळतो, ठीक आहे। जो मधामधून काय होत आहे असा थोडासा वाढत जात आहे आणि यालाच म्हणतो आपण पॉझिटिव्हनेस। काय म्हणायचं बेटा इथे पॉझिटिव्हनेस, ठीक आहे। आणि या लेन्सला म्हणतात पॉझिटिव्ह लेन्स, ठीक आहे। आणि जेव्हा पण इथे आन्सर तुम्हाला पॉवर मध्ये पॉझिटिव्ह मिळत असणार तर तो नक्कीच कोण असायला पाहिजे, तो कॉन्व्हेक्स लेन्स असायला पाहिजे। सेकंड आन्सर मला इथे मिळालं, व्हॉट इज द टाइप ऑफ लेन्स, तर कोणता लेन्स आहे हा, तर इथे असायला पाहिजे कॉन्व्हेक्स लेन्स, ठीक आहे। जमीन इथपर्यंत बेटा। पण बघा तुम्ही म्हणणार सर जर मायनस मध्ये असलं तर, मायनस मध्ये असेल तर बघा अशा प्रकारे होणार, इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो कोण कॉन्केव्ह लेन्स पाहायसाठी मिळतो जेव्हा मायनस असेल तेव्हा, ठीक आहे। मी इथे नोटेशन लिहून ठेवतो, जर हा पॉझिटिव्ह पॉवर जर असेल तर लिहायचं काय रे बेटा कॉन्व्हेक्स लेन्स, ठीक आहे। आणि जर निगेटिव्ह पॉवर असेल तर काय लिहायचं तुम्ही, तर तुम्ही लिहायचं कॉन्केव्ह लेन्स। जमेल इथपर्यंत, ठीक आहे। पण इथे आपल्याला विचारलं कॉन्व्हेक्स लेन्स, जमेल समजलं सर्वांना। आता नेक्स्ट आपण बघतो आहे, नंतर म्हटलं व्हॉट मस्ट बी द डिफेक्ट ऑफ विजन, आणि पॉझिटिव्ह लेन्स त्याला पाहिजे असेल असा कोणता विजन इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो, विजनचा डिफेक्ट आपल्याला पाहायसाठी मिळतो। तर देर आर 2 टाइप्स ऑफ डिफेक्ट ऑफ विजन आपण बघितले आहे। नंबर फर्स्ट आपण बघतो मायोपिया, नंबर सेकंड आपल्याला पाहायसाठी मिळतो हायपरमेट्रोपिया, ठीक आहे। सो मायोपियामध्ये आपण बघतो आहे बघा, मायोपिया इथे आपण बघतो हा काय करतो तर जेव्हा कॉन्केव्ह लेन्स मी तिथे यूज करणार त्यावेळेस बघा करेक्शन ऑफ तिथे आपल्याला डिफेक्ट ऑफ विजन पाहायसाठी मिळणार आणि त्या व्यक्तीला छान दिसू लागणार, ठीक आहे। पण बघा आता कॉन्व्हेक्स
कॉन्व्हेक्स लेन्स आहे, हा कॉन्व्हेक्स लेन्स बघा करेक्ट करतो. कुणाला करेक्ट करणार? हायपरमेट्रोपिया. ठीक आहे, कुणाला करेक्ट करणार? हायपरमेट्रोपिया. तर बघा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला होता आणि त्याचे 3 आन्सर आहे. नंबर फर्स्ट मी इथे फोकल लेंथ काढली, 1 मार्क्ससाठी इथे फोकल लेंथ मला मिळाली. नंबर सेकंड बघा इथे बघा कोणता लेन्स इथे यूज होणार, तर कॉन्व्हेक्स लेन्स इथे यूज होणार, हा 1 मार्क्ससाठी. आणि कोणता विजनचा डिफेक्ट आपण इथे करेक्ट करतो आहे, तर तो हायपरमेट्रोपिया. याचा थर्ड आन्सर मिळणार आणि तो पण आपल्याला 1 मार्क्ससाठी विचारला जातो. आणि इथे 3 मार्क्सचा असलेला प्रॉब्लेम इथे कंप्लीट होऊन जाते. ठीक आहे, जमेल इथपर्यंत सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे. एकदम सिंपल वे मध्ये हे सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आणि चला मुलांना बघूया आता क्वेश्चन नंबर सेकंड कडे आपण जाऊया. ठीक आहे, क्वेश्चन नंबर सेकंडला समजण्याच्या पूर्वी काही छोट्याशा टर्मिनॉलॉजीज तुम्ही समजून घ्या. नंबर फर्स्ट आपण बघतो आपल्याकडे एक लेन्स इथे दिलेला आहे. या लेन्स मध्ये बघा हा एक ऑब्जेक्ट आहे बेटा. ठीक आहे, बघा हा ऑब्जेक्ट आहे आणि मग हा ऑब्जेक्ट मध्ये काय होतं की लेन्स पासून इतक्या दुरीवर ठेवण्यात आला. ठीक आहे, ज्याला आपण म्हणणार काय, तर ऑब्जेक्ट डिस्टन्स. काय म्हणतो आपण बेटा याला? ऑब्जेक्ट डिस्टन्स. आणि ऑब्जेक्ट डिस्टन्सला यू ने डिनोट करायचं नेहमी. ठीक आहे, नंतर आपण बघतो जे एक इमेज आता ऑब्जेक्ट दिला आहे, तर कुठे ना कुठे इमेज तो फॉर्म होणारच आहे. मग ही जी इमेज फॉर्म होत आहे, ही इमेज इथून इथपर्यंत फॉर्म होत आहे आणि म्हणून याला म्हणणार मी इमेज डिस्टन्स. आणि इमेज डिस्टन्सला मी व्ही ने डिनोट करणार. ठीक आहे, ऑब्जेक्ट डिस्टन्सला मी यू ने डिनोट करतो आणि बघा इमेज डिस्टन्सला मी व्ही ने डिनोट करतो. जमेल इथपर्यंत. मग आता आपण बघूया हा ऑब्जेक्टची हाईट किती होती. ठीक आहे, बघा हाईट ऑफ ऑब्जेक्ट म्हणून मी याला एच ओ ने डिनोट करू शकतो, हाईट ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे, आणि बघा जेवढी हाईट ऑफ ऑब्जेक्ट मिळाली, मग बघा त्याच्यामुळेच आपण बघतो आहे की बघा इमेजची पण हाईट मिळणार. मग इमेजच्या हाईटला म्हणायचं हाईट ऑफ इमेज. ठीक आहे, बस हे 4 नोटेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि इथे आन्सर मिळून जाणार. सोबतच एक लक्षात ठेवा, बघा हा जो काही लेन्स आहे, हा लेन्स इथे 0 वर असणार. कुठे असणार? हा 0. आणि जितक्या मागे आपण जाऊ ऑब्जेक्ट पर्यंत, ठीक आहे, ऑब्जेक्टचं डिस्टन्स जितकं पण काही असेल ते सगळं डिस्टन्स बघा नेहमी निगेटिव्ह मध्ये असणार. कारण बघा सुरुवात कुठून होणार आहे? लेन्स पासून होत आहे. जमेल इथपर्यंत समजलं. चला नेक्स्ट आता आपण बघूया इथे काय दिलेलं आहे. बघा जर तुम्हाला यामध्ये काही कन्फ्युजन असेल, याला एक वेळ रिपीट तुम्ही मागे करून या व्हिडिओला बघू शकता. ठीक आहे, चला बघू आता आपण आपल्याकडे असलेला क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये दिला आहे बघा 5 सेंटीमीटर हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज अ प्लेस. बघा 5 सेंटीमीटर हाईट ऑफ ऑब्जेक्ट, हाईट ऑफ ऑब्जेक्ट. बघा ऑब्जेक्टची किती आपल्याला हाईट दिलेली आहे ते विचारलं. हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती आहे? 5 सेंटीमीटर पायासाठी मिळते. ठीक आहे, ॲट द डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर. किती म्हटलं आहे? 25 सेंटीमीटर. आपल्याला याचं एक ऑब्जेक्टचं डिस्टन्स दिलं आहे, म्हणून ऑब्जेक्ट डिस्टन्स इक्वल्स टू 25 सेंटीमीटर. आणि ते कसं असते? नेहमी निगेटिव्ह मध्ये असणार. ठीक आहे, देन द फ्रॉम अ कन्वर्जिंग लेन्स ऑफ द फोकल लेंथ. बघा फोकल लेंथ सुद्धा दिला आपल्याला. सो फोकल लेंथ एफ इक्वल्स टू आपल्याला दिलं आहे किती रे बेटा सांगा मला? तर 10 सेंटीमीटर. एफ इक्वल्स टू आपल्याला 10 सेंटीमीटर सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, नंतर बघा डिटरमाइन आपल्याला फाइंड करायचं आहे द पोझिशन. याची पोझिशन कशी असणार, नंतर याची साईज कशी असेल आणि टाइप ऑफ इमेज कोणती आहे हे इथे आपल्याला विचारलेलं आहे, जे आता आपण फाइंड आउट करूया. नंबर फर्स्ट बघूया आपण इथे काय दिलं असणार. आपल्याकडे एक मिरर फॉर्म्युला आपण बघतो आहे, त्याच्याच नंतर एक नेक्स्ट फॉर्म्युला बनतो तो लेन्स फॉर्म्युला. लेन्स वाल्या चॅप्टर साठी लेन्स फॉर्म्युला. लेन्स फॉर्म्युला आपल्याकडे आहे 1/f इक्वल्स टू 1/v मायनस 1/u. हा फॉर्म्युला आपल्याला पाहायसाठी मिळतो. पण बघा यामध्ये काय काय दिलं आपल्याला? ऑब्जेक्ट डिस्टन्स. ठीक आहे, म्हणजेच बघा दिले आपल्याला काय? u दिला आहे. ठीक आहे, म्हणजे बघा u वाली व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, f वाली म्हणजे व्हॅल्यू दिली आहे ज्याला फोकल लेंथ इथे आपण म्हणतोय. ठीक आहे, मग इथे मी काय करणार बघा, हा 1/v तर दिलेलाच नाहीये, काही प्रॉब्लेम नाही, याला इथेच राहू द्या, u ला इकडे घेऊन येऊ आपण. ठीक आहे, सो माझ्याकडे इथे आपल्याला इथे आन्सर आपल्याला मिळणार आहे 1/f. बघा जसं तसं हा -1/v जेव्हा u जेव्हा इकडे येतो तर प्लस 1/u बनतो इक्वल्स टू बनणार 1/v. जमेल इथपर्यंत बेटा? समजलं तुम्हाला? चला इथे बघूया 1/f. f किती आहे बघा 1/10 इथे आपल्याला पाहायसाठी मिळते. नंतर बघा प्लस मध्ये इथे काय दिलं आहे 1/u किती दिला आहे बेटा सांगा? -25 इथे दिला इक्वल्स टू 1/v आपल्याला मिळणार. ठीक आहे, मग तुम्ही म्हणणार सर याला सॉल्व कसं करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करू का? करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, किंवा याला एलसीएम घेऊ का? मला तर वाटते एलसीएम ने हे बेस्ट थोडंसं राहणार. ठीक आहे, बघा एलसीएम कशा प्रकारे घ्यायचा. ठीक आहे, एकदम सिंपल मी तुम्हाला सांगतोय. एलसीएम घेते वेळेस 1/10 प्लस मध्ये 1/-25 इक्वल्स टू बघा काय असणार? एलसीएम कसा काढायचा बघा. इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो 10 जो छोटा नंबर आहे. हा इथे 25 मायनसला जर आपण थोड्या वेळासाठी विसरून गेलो तर 25 ॲज अ बिगर नंबर. ठीक आहे, जो मोठा नंबर
असतो ना, मोठ्या नंबरचा टेबल तुम्हाला म्हणायचा आहे, ठीक आहे. जसा 25 2 जा किती होणार 50 होणार, ठीक आहे. मग 50 ला 10 ने डिवाइड होते का? हो, 10 ने डिवाइड होते सर, ठीक आहे. मग काही प्रॉब्लेम नाही, आपल्यासाठी एलसीएम किती असणार 50 असेल. जमेल इथपर्यंत. मग आता बघा 25 ला जर मला 50 बनवायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करू बेटा 2 ने. इकडे पण कशाने मल्टिप्लाय करणार 2 ने, ठीक आहे. जर मला या 10 ला जर 50 बनवायचं असेल तर 5 ने मल्टिप्लाय, इकडे वरती सुद्धा 5 ने मल्टिप्लाय करावा लागेल, ठीक आहे. मग आपण बघतो बघा 5 1 जा 5, सो वरती लिहिणार मी 5, ठीक आहे. नंतर बघा इथे मायनस होता म्हणून मी इथे मायनस देतो आणि बघा इथे काय झालं 2 1 जा 2, ते इथे लिहितो मी 2 आणि इक्वल्स टू माझा आन्सर येणार काय रे बेटा? बघा 5 - 2 म्हणजे इथे येणार 3 अपॉन मध्ये 50 इक्वल्स टू आन्सर आलं किती 3/50. हे आपलं आन्सर मिळालेलं आहे, ठीक आहे. बघा आन्सर मिळालं आणि हे आन्सर कशाचं होतं सांगा मला. मला आन्सर मिळालं 1/v इक्वल्स टू 3/50 मला आन्सर मिळालेलं आहे, जे आपल्याला विचारलं सुद्धा होतं, ठीक आहे. जवळ इथपर्यंत. मग आपल्याला फक्त हेच नाही विचारलं, आपल्याला यांनी हाईट ऑफ इमेज सुद्धा विचारली आहे, पण हाईट ऑफ ऑब्जेक्ट आपल्याला दिलं होतं. सो माझ्याकडे एक मॅग्निफिकेशनचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला इथे ऍड करतो. फॉर्म्युला आपल्याकडे आहे हा एच, इथे आपल्याला पायासाठी मिळतो आय अपॉन मध्ये एच ओ इक्वल्स टू बघा व्ही अपॉन मध्ये यू. हा फॉर्म्युला आपल्याला पायासाठी मिळतो. जमिनीपर्यंत मुलांना, ठीक आहे. बघा इथे आपल्याला पायासाठी मिळतो, ठीक आहे. हा नंतर आपण बघतो आहे इथे काय दिलेलं आहे बघा एच आय आपल्याला काढायचं आहे. सो एच आयला मी इथेच लिहितो इक्वल्स टू बघा एच ओ आहे खाली, याला मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊन जा. अपॉन मध्ये होता तर मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, ठीक आहे. सो व्ही इंटू झाला एच ओ अपॉन मध्ये कोण आहे यू आपल्याला पायासाठी मिळतो. जमेल बेटा. इथे बघा काय काय दिलं आहे ते लिहू आपण, ठीक आहे. बघा व्ही ची व्हॅल्यू आत्ताच काढली आपण. व्ही म्हणजे 1/v आपल्याला आहे, ठीक आहे. आपण बघतो आहे 1/v आपल्याला दिलं. जर व्ही पाहिजे असेल तर व्हीला उलटा करून घ्या. सो व्ही इक्वल्स टू आपल्याला किती मिळालं 50 अपॉन मध्ये 3 मिळालं, ठीक आहे. व्ही इक्वल्स टू सो लिहितो मी इथे किती 50, ठीक आहे. आणि अपॉन तर पहिलेच दिलाय म्हणून अपॉन मध्ये 3 लिहून टाकतो. जमेल इथपर्यंत समजायन, ठीक आहे. नंतर बघा एच ओ दिलाय. एच ओ किती आपल्यासाठी 5 सेंटीमीटर, ठीक आहे. इंटू बघा यू किती आहे बेटा? यू आपल्याला इथे दिलं होतं किती 25 आणि ते -25 इथे आहे, ठीक आहे. सो बघा 25 1 जा, ठीक आहे. इथे -1 आला. 25 2 जा, ठीक आहे. नंतर बघा 5 2 जा 10, सो लिहिणार मी इथे 10 अपॉन मध्ये काय आहे 3 इंटू -1 म्हणजे -3 इथे आपल्याला पायासाठी मिळते. मायनस समोर आन्सर देऊन देतो आणि मला इथे मिळणार 3.33 इथे आन्सर मिळालेलं आहे, ठीक आहे. आणि बघा ऑब्जेक्टची आपल्याला हाईट मिळाली, ते मिळणार. चला बघताय मुलांनो, क्वेश्चन नंबर 3 कडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3 लेन्सेस हॅव्हिंग द पॉवर 2 2.5 अँड 1.7. बघा 3 पॉवर दिला आहे. हा आहे 2 डायप्टर, नंतर आहे 2.5 डायप्टर, ठीक आहे. नंबर 3 आपल्याला दिला आहे 1.7 डायप्टर, ठीक आहे. मग आपल्याला विचारलं आहे द टोटल पॉवर ऑफ द लेन्स कॉम्बिनेशन. बघा सगळ्या पॉवरला काय करू आपण ऍड करून टाकू, सगळ्यांचं ऍडिशन करून टाका. काय होणार मग सांगा. इथे बघा पॉवर 1 आहे 2 प्लस मध्ये 2.5 प्लस मध्ये 1.7 इक्वल्स टू, ठीक आहे. आपण बघतो आहे इथे आपल्याला पायासाठी मिळणार काय तर बघा 6. इथे आपल्याला 2 आन्सर यायला पाहिजे, ठीक आहे. बघा 6.2 डायप्टर इथे आन्सर आपल्याला यायला पाहिजे, ठीक आहे. बघा इथे आपण बघतो 6.2 डायप्टर हे टोटल पॉवर ऑफ द लेन्स. तीनही लोकांना जेव्हा एका ॲरो कंडिशन मध्ये एका स्ट्रेट कंडिशन मध्ये ठेवतो तर मला टोटल पॉवर मिळतो किती 6.2 डायप्टर इथे मिळतो आहे, ठीक आहे. बघा मुलांनो क्वेश्चन नंबर 3 इथे कंप्लीट होऊन जातो. चला मुलांना बघूया इथे क्वेश्चन नंबर 4 कडे आपण जातो. अँड ऑब्जेक्ट इज अ केप्ट डिस्टन्स ऑफ किती दिला आहे 60 सेंटीमीटर, ठीक आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स आपल्याला दिला आहे 60 सेंटीमीटर, ठीक आहे. हा जे आपल्याला पायासाठी मिळणार -60 सेंटीमीटर, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की ऑब्जेक्ट डिस्टन्स नेहमी आपण मायनसमध्ये घेतो, ठीक आहे. गिव्स द व्हर्च्युअल इमेज, ठीक आहे. आणि इमेजचं सुद्धा डिस्टन्स आपल्याला दिला आहे आणि इमेज डिस्टन्स सुद्धा मायनसमध्ये 20 सेंटीमीटर, ठीक आहे. नंतर म्हटलं आपल्याला इन फ्रंट ऑफ द लेन्स व्हॉट इज द फोकल लेंथ. एफ आपल्याला फाइंड आउट करून दाखवायचं आहे आणि एफ फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे लेन्स फॉर्म्युला आणि लेन्स फॉर्म्युला इथे यूज करतो. अँड इट इज द कन्वर्जिंग लेन्स और द डायव्हर्जिंग लेन्स, ठीक आहे. मग तो कोणता लेन्स आहे, तो कॉन्केव्ह लेन्स आहे का की कॉन्व्हेक्स लेन्स आहे, हे आपल्याला इथे फाइंड आउट करून द्यायचं आहे, ठीक आहे. चला बघूया इथे कशा प्रकारे सॉल्व्ह करणार. आपल्याकडे फॉर्म्युला आहे कशाचा तर बघा इथे आपल्याला लेन्स फॉर्म्युला पाहायसाठी मिळतो 1/f = 1/v - 1/u, ठीक आहे. मग आपण
बघतो 1/v. v किती दिले रे बेटा आपल्याला सांगा इथे -20 आपल्याला v इथे दिलेला आहे. ठीक आहे, चला बघू 1/-20 मायनस ऑफ u किती दिला आहे बघा, u दिला आहे -60 आपल्याला इथे u दिलेला आहे. ठीक आहे, मग सर काय करायचं, एवढा मोठा मल्टिप्लिकेशन करू का क्रॉसवाला? ठीक आहे, नाही रे बेटा इथे एलसीएम घेऊन घेऊ आपण. ठीक आहे, एलसीएम कसं घेणार बघूया. इथे एलसीएम मी तुम्हाला मगाशी सांगितलं होते की कशा प्रकारे एलसीएम घ्यायचा. सो 1/-20 मायनस ऑफ 1/-60 जर असेल तर बघा बिगर नंबर कोण आहे 60. मग 60 ने 20 ने डिवाइड होत आहे का? हो सर डिवाइड होते, मग काही प्रॉब्लेम नाही. एलसीएम आपला 60 असेल म्हणून लिहून टाकायचं इथे -16 इथे लिहून घेतोय. ठीक आहे, -60 इथे लिहिलं. नंतर मला सांगा बघा 60 हा 60 आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण बघा या 20 ला जर 60 बनवायचं असेल तर बघा 3 ने मल्टिप्लाय, वरती पण 3 ने मल्टिप्लाय, जमेल इथपर्यंत. मग बघा 3 1 जा किती आले बेटा इथे 3. ठीक आहे, मग मायनस साइन म्हणून लिहितो आहे इथे मायनस साइन. ठीक आहे, नंतर मला सांगा इथे 1 आहे म्हणून लिहितो 1 इक्वल्स टू बघा काय मिळालं 3 - 1 काय मिळालं 2 अपॉन मध्ये 60. ठीक आहे, मायनस साइन मी समोर देतो बघा 2 1 जा 2 30 जा. सो आन्सर मला मिळणार 1/30. काय मिळालं बेटा 1/30 मायनसचं साइन जसंच तसं. ठीक आहे, सेम याचा आन्सर मिळणार आपल्याला 1/30 पण कशामध्ये मायनस मध्ये. सो 1/f इक्वल्स टू 1/30. ठीक आहे, मी काय करतो मला f पाहिजे, मला 1/f नाही पाहिजे. ठीक आहे, मग मी याला f ला वरती घेऊन जातो तर 30 सुद्धा वरती जाणार. ठीक आहे, सो f इक्वल्स टू मला मिळणार बघा किती 30 आणि ते 30 असणार मायनस मध्ये. आणि बघा मग तुम्हाला माहिती आहे की जर समजा निगेटिव्ह मध्ये कशाची फोकल लेंथ असेल, ठीक आहे बघा निगेटिव्ह मध्ये जर कोणाची फोकल लेंथ आहे तो लेन्स कोणता असायला पाहिजे तर निगेटिव्ह फोकल लेंथ असलेला कोण असतं बेटा सांगा बघा अशा प्रकारचा लेन्स कोणता असतो कॉन्केव्ह लेन्स. ठीक आहे, आणि म्हणून याचा आन्सर असणार कॉन्केव्ह लेन्स. कोण असायला पाहिजे हा कॉन्केव्ह लेन्स इथे असायला पाहिजे. जर पॉझिटिव्ह आन्सर आलं असतं तर काय मिळालं असतं आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स मिळालं असतं. ठीक आहे, म्हणून आणि याच्याच सोबत आपले चारही इथे असलेले व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आपल्याला पाहायसाठी मिळतात चॅप्टर नंबर 7 लेन्स मध्ये इथे कंप्लीट होत आहे. या प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 2 टाइम्स इथे लिहायचं आहे, लिहून बघायचं आहे, प्रॅक्टिस छान करायची आहे आणि या 4 मधून कोणता तरी एक क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये या वर्षीच्या एक्झाम मध्ये पाहायसाठी मिळणार. ठीक आहे.